निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्षनाथ 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 रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्यजती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती। परम शिष्य विचल गुरु भक्ती किमयादार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखजती। गोरक्ष, तू ध्यानात होतास, पण मी तुला ध्यानातून बाहेर यायला सांगितलं। त्याला काहीतरी कारण आहे। गुरुदेव, आपण प्रत्यक्ष माझ्यासाठी आलात। शुभम भवतु। ह्या समजा जमिनीत तुमच्याच आहेत ना? अरे शेत जमीन तुमची आहे ना? मग आपल्या शेतात येऊन शेत जमीन कसायची नाही का? पर त्या अण्णानं हिसकावून घेतल्या ना जमिनी? आजपासून ह्या जमिनी तुमच्या ताब्यात। ह्यात जे बी धान्य पिकल ते तुमचं, स्वतःच पिकवायचं आणि स्वतःच खायचं। वय 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 देवा, पर तो अण्णा इथं आला तर? अरे मी हाय ना, आधी ह्या काळ्या आईच्या पाया पडा।
कष्टाला कमी पडू नका. पहिली कुदळ मारा आणि कामाला सुरू करा. थांबा. माझ्या रानात येऊन माझ्या परवानगीशिवाय काय चाललंय? या साधू बुवाच्या नादाला लागून तुम्ही आमच्याशी वैर घ्यायलाय वय? यो साधू बुवा इकडून निघून गेल्यावर आमच्याशीच गाठ आहे. मी बोलवलं आहे त्यांना. त्यांची जमीन त्यासनी कसू द्या. माझ्या कामात ढवळाढवळ केलेलं मला चालायचं नाही. या जमिनीतून समदानी बाहेर निघायचं, नाही तर काय होईल हे मला सांगता येणार नाही. अरे मागा कुठं चाललात मी असताना? तुझा हे खेळ थांबव, नाहीतर जीव जायचा एखाद्याचा. जीजी, आता माघार घ्यायची नाही. हवा आबा, आबा काय झालं तुम्हासनी? आबा उठा की. जीजे
बघ की ग अव हे घे कुंकू लाव. त्याला उचला आणि घरी नेऊन सोडा कोणतरी. सजून नवा शृंगार मी गाते, सजून नवा शृंगार मी गाते, सजून नवा शृंगार मी गाते, सजून नवा शृंगार मी गाते. भोर नभी मज उजळून जाते, भोर नभी मज उजळून जाते, भोर नभी मज उजळून जाते. वाट तुझी नाथा मी पाहते, वाट तुझी नाथा मी पाहते, नाम तुझे स्मरते, वाट तुझी नाथा. पार्वती, आदिशक्तीने मला बोलवलं आहे, मला जावं लागेल. तुम्ही जाणार आहात म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णुदेवही तिथेच असतील. होय, पण महत्वाचं कारण तुला कळलं का? नाही स्वामी. दत्तप्रभूंनी नाथांना आदेश दिला आहे की त्यांनी आदी मायेला प्रसन्न करून घ्यावे. याचा अर्थ मच्छिंद्र, गोरक्ष आणि जालिंदरही तिथेच असतील. गोरक्ष पोहोचतो आहे, पण तुला ठाऊक आहे आदिशक्तीला प्रसन्न करून घेणं इतकं सोपं नाही. स्वामी, तुम्ही तिथे जाणारच आहात तर नाथांच्या वतीने आदिशक्तीला प्रार्थना करा. ते मी करेनच, पण तिच्या मनात काय आहे हे कसं कळणार? स्वामी, नाथांनी स्वतःसाठी आजवर काहीच नाही मागितलं, त्यामुळे आदिशक्तीने त्यांना दर्शनही द्यायला हवं आणि आशीर्वादही. हे सगळं तिच्यावर अवलंबून आहे. मीच काय, ब्रह्मदेव विष्णुदेवही तिला प्रार्थना करतील. या कार्यात मी काय सहाय्य करू? खरं पाहता आपण हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही, पण जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच आपण त्यांच्या उपयोगी पडलो नाही तर काय उपयोग स्वामी? हे बघ पार्वती, दत्तप्रभूंनी काहीतरी ठरवलं आहे. मी जाण्याआधी त्यांच्याशी बोलेन. नाथांना आदिशक्तीचं दर्शन निर्विघ्न व्हायला हवं. ते कसे करायचे, काय करायचे ते तुम्ही ठरवा. हवं पोरी, पाणी घेऊन ये त्याला. अहो, पाणी तरी प्या. नग मला
मी काय जगल असं वाटत नाही मला. अव असं काय म्हणताय? जे मला वाटत होतं तसं ते काय साधा सुद्धा नाही. आता कसं व्हायचं? तू आलीस तरी ऐकना तेव. आता तर पार माझ्यावरच घाला घातलाय. म्या तुला मरू दिन व्हय? ते एवढं सोपं हाय. तुला काय बी होणार नाही, काळजी करू नकस. पोरी तांब्या दे इकडं. धर. सकाळ पतूर बरा होऊन जाशील. मी माझं काम केलं आहे. तुम्ही तुमचं काम करा. कष्ट करा, घाम गाळा, त्या मातीत सोनं वगवा. पहिलं घाबरायचं बंद करा. तुम्ही समजानं बघितलं आहे, तुम्ही साक्षी आहेत. अण्णाला मी सांगितलं होतं माझ्या कामाच्या आड येऊ नकस, पर त्यानं नाही ऐकलं. पुढं काय झालं तुम्ही समजानेच पाहिलं आहे. मी आता माझ्या कामाला चाललो आहे. देश मावळस तर शेतात काम करा. अण्णा आणि त्याचं माणसं आलं तर त्यांच्या विरोधात तुम्हाला उभं राहायचं आहे. आलं का ध्यानात? होय होय. जिजे तू म्हणली होती नव का भातात असा बाण हाय का तो सोडल्यावर त्या साधू बुवाचं काही खरं नाही. अगं ती येळच त्याने येऊ दिली नाही. पर आज रातच्याला अशी पूजा मांडते, बघ मग काय होतंय ते. जी माझं काय झालं तर माझ्या बायकोचं बघ. तिला काय होणार नाही असं बघ. तिची काळजी घे. अव असं काय बोलताय? मी म्हणलं ना तुला काय होऊ देत नाही. जी मला आतून असं वाटतंय का माझ्या अंगातून पार त्राण गेलाय. मला नाही वाटत मी जगल म्हणून. तुला म्हणलं ना गप पडून राहा. पोरी मला एक नारळ, एक लिंबू, 5 मिरच्या आणि एक गौरी आणून दे आणि मला इथं बसू दे. तुम्ही जावा रे आणि गावात सांगत बसू नका इथं हे झालं आणि ते झालं. जावा. मी आणते. अरे आपल्यासाठी देवासारखं धावत आलेत ह्यो साधू बुवा. तवा त्याने जे बी सांगितलं आहे ते समजाने ऐका बरं. आता हितवर आलो ना, जीव गेला तरी बी चालेल, पर घाबरायचं नाही. होय. आणि आता समद्यांनी एकी ठेवा बरं.
अरे पर त्या अन्नाचं काही बरं वाईट झालं तर केवढ्याला पडल? एकदा कानोसा घेतला पाहिजे अण्णाला नक्की काय झालंय ते. जिजे तू जे काय सांगितलं होतं ते समजा आहे यात. आता बघ म्या कशी पूजा मांडते ती. शक्ती ही सगळ्यांसाठी आहे. कमी अधिक प्रमाणात ती सगळ्यांना प्राप्त करता येईल. त्या शक्तीचा उपयोग कल्याणासाठी करायचा की विनाशासाठी हे दोनच पर्याय असतात. जो विनाश करेल त्याला त्याचे कर्मफळ भोगावे लागेल हे निश्चित.